नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना आतुरता असणारे इयत्ता 6वीचा नवोदय विद्यालयाचा रिझल्ट लवकरात लवकर म्हणजेच मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या लागणार आहे। तर बघा मित्रांनो, नवोदय विद्यालयाने तारीख घोषित केलेली आहे। तर आपला रिझल्ट कधी लागणार आहे हे आपल्याला या व्हिडिओद्वारे नक्की समजणार आहे। तर बघा, जवाहर नवोदय विद्यालय चा रिझल्ट लवकर लागणार असून तो कधी लागणार आहे, कसा लागणार आहे किंवा रिझल्ट लागल्यानंतर तो कशा प्रकारे चेक करायचा आहे, मेरिट कितीचं लागतं, या सर्व लिस्ट या आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। तर यावर्षी जवाहर नवोदय विद्यालयाने काय केलेले आहे, सर्व प्रोसेस ऑनलाईन केल्यामुळे तुम्हाला आता जास्त धावपळ करायची गरज नाही। तुमचे सर्व कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावेत। कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे सुद्धा तुम्ही लवकरच पाहून घ्यायचे। जर तुम्हाला पूर्णपणे आशा असेल की आपलं सिलेक्शन होणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे काढून घ्यावेत, कारण की नवोदय विद्यालय तुम्हाला फक्त आणि फक्त 14 दिवसाची मुदत देतं आणि 14 दिवसामध्ये जर तुम्ही कागदपत्रे त्यांना नाही पोच केली तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल केलं जातं आणि सेकंड लिस्ट काढली जाते। त्यामुळे तुम्हाला सर्व कागदपत्रे लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर रिझल्टची वाट बघायची आहे। आणि आता म्हणजेच या 4 ते 5 दिवसामध्ये रिझल्ट लागण्याची पूर्णपणे आशा आहे, कारण ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि प्रोसेस सुरू असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट देण्याचे काम चालू आहे। यावेळेस सर्व प्रोसेस ऑनलाईन केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट लवकरच दिला जाणार आहे। बघा, आता प्रोसेस करताना आणि काय काय कागदपत्रे लागतात हे सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे। तर मित्रांनो, नवोदयचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट पाहायचा आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्टची वेबसाईट दिली जाणार आहे आणि त्याद्वारे तुम्ही जाऊन नवोदय विद्यालयाचा रिझल्ट पाहायचा आहे। रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त 2च ऑप्शन येणार आहेत आणि ते म्हणजे सिलेक्टेड किंवा नॉट सिलेक्टेड। कारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त 80 विद्यार्थी निवडायचे असतात, त्यामुळे तुम्हाला सिलेक्टेड आणि नॉट सिलेक्टेड एवढे तुम्हाला येणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारीख लक्षात असणे गरजेचं आहे आणि तुमच्या रिसिटवरचा नंबर म्हणजेच तुमचा सीट नंबर तुमचा लक्षात असणे गरजेचं आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नवोदय विद्यालयासाठी तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।